हे काय करताय तुम्ही? हात काय जोडताय? अहो तुमच्याकडे बघून दिसतच आहे तुम्ही किती प्रामाणिक आहात ते. आणि भाऊजी तुम्ही काय काय व्यापातून गेला असाल हे तुमच्याकडे बघून कळतच आहे आम्हाला. हो काका, आम्ही समजूच शकतो जे काय घडलं ते तुमच्या नकळत घडलंय. जर तुम्हाला थोडीही कल्पना असती तर तुम्ही श्रावणी किंवा ताराला त्या संकटात पडूच दिलं नसतं याची आम्हाला खात्री आहे. हा सगळा तुमच्या मनाचा मोठेपणा. बरं, मी हॉस्पिटलला जाऊन येतो. नाही नाही, श्रेयसला मला पाहायचंय. कसा आहे तो काहीच कल्पना नाहीये. आणि मला एक कळत नाही, तुम्ही सगळे इकडे इकडे कसे काय? मग श्रेयस बरोबर कोण आहे? तुम्ही तरी. अहो, श्रेयस हॉस्पिटलमध्ये नाहीये, तो घरीच आहे. आम्ही त्याला घरी आणलंय. काय म्हणजे अजूनही जिवंत आहे हा? आणि भाऊजी तुम्ही नसताना हॉस्पिटलमध्ये आपल्या श्रेयसवर हल्ला झाला होता. काय? हो, त्यामुळे तिथे तो सेफ नव्हता म्हणून आम्ही त्याला घरीच घेऊन आलो. अरे वा, घरातच आहे का? चला, हे छान झालं. म्हणजे आपल्या नजरेसमोर असला की सुरक्षित वाटेल त्याला. कधी एकदा भेटतोय असं झालंय. आलो, मी भेटून येतो त्याला. दयानंद रावांसारखा जावई मिळाला आपल्याला. नशीबच आहे आपलं. परत परत तावडीतून सुटतोय हा माझ्या. पण आता घरातच आहे. संधी साधून काटा काढता येईल, पण आधी अंदाज घेतो. हे कोण आहेत आता? बहुतेक मामाने सांगितलेल्या डिस्क्रिप्शन नुसार हे दयानंद डोंगरे म्हणजे त्या आत्याचे मिस्टर असावेत. कसं आहेस बाळा? एक बरं झालं, तुझी शकुंतला आत्या तुला इथेच घेऊन आली. काय, आपला माणूस आपल्या नजरेसमोर असलं की बरं वाटतं ना. काय रे, बोलत का नाहीयेस? घसा दुखतोय का तुझा? हा, म्हणून बोलत नाहीयेस. शक्य आहे. शकुंतला म्हणत होती की तुझ्यावरती कोणीतरी हल्ला केला म्हणून हॉस्पिटलमध्ये. कोण होता तो? हुशार असणारा तो. काय परफेक्ट प्लॅनिंग केलंय त्याने. बघ ना, आधी हॉस्पिटलचे लाईट्स बंद केले, मग व्हेंटिलेटर काढला, ऑक्सिजन मास्क, आणि मग तोंडावर उशी ठेवून तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. हॉस्पिटलमध्ये माझ्यावर जो हल्ला झाला त्याची इतकी डिटेल माहिती यांच्यापर्यंत कशी पोहोचली? परफेक्ट प्लॅनिंग. मला वाटतं, म्हणजे माझा समज आहे की तुझा प्रेमळ भाऊ अक्षयनेच ते केलं नसावं ना. नाही, काय आता भाऊ भाऊ हे पक्की वैरी. सख्खे भाऊ पक्के वैरी. शेवटी काय, भाऊच भावाच्या जीवावर उठतो रे. पैसाच नाचवतो सगळ्यांना. आता बघ ना, तुझ्यावर वारेमाप खर्च होतोय. तू आजारी, तरी पण कागदोपत्री अधिकार तुझ्याकडेच. हे खटकतच असेल ना त्याला. काय सगळेच तुझ्या पाठीमागे धावतायत, हे बघवत नाही. शिवाय सगळी प्रॉपर्टी आपल्या ताब्यात हवी, म्हणून मार्गातला काटा दूर करावा.
असं वाटलंच असणार ना त्याला. म्हणजे हे सगळं अक्षयने केलंय का? माझ्या अक्षयने केलंय का? अरे प्रश्नच नाही. अरे अक्षय काय, अक्षयच्या बायकोला तू खरं तर नकोसच झालायस. हो, अरे तिला सगळं स्वतःच्या ताब्यात हवंय. म्हणून तर आजीकडचा चावीचा जुडगा ती स्वतःच्या कमरेला लावून फिरत असते. हो, अरे शेवटी नवरा बायकोच ऐकणार की नाही. फितवलं रे, फितवलं तिने अक्षयला. फितवलंय का? हो. अक्षय, अरे अक्षय आत्ताच्या आत्ता वरती आहे. श्रेयस? आत्ताच्या आत्ता या इथे. मला तुला आत्ताच्या आत्ता जाब विचारायचा आहे. अरे अरे श्रेयस, अरे काय करतोस तू? अक्षय वर ये, लवकर वर ये. मला तुला आत्ताच्या आत्ता जाब विचारायचाच आहे. ये वर. अरे श्रेयस थांब, ओरडू नकोस. श्रेयस, अक्षय, हे काका आहेत ना, हे काका मला सांगतात की अक्षय ना. अरे अक्षय किती टेन्शन मध्ये असतो हेच श्रेयसला मी सांगत असतो. अरे तुला किती काळजी वाटते याची हेच समजावून सांगत होतो त्याला. तुझा किती जीव आहे श्रेयसवरती हेच त्याला समजावून सांगत होतो रे मी. हो रे श्रेयस, तू लवकर बरा व्हावा याची आम्ही सगळेच वाट बघतोय. बरं मला सांग, तू हाक का मारत होता? काही हवंय का तुला? काही आणून देऊ? चहा. तो मी चहा पित होतो ना, तो चहा थोडा गार झालाय आता. मग तू तो चहा माझ्यासाठी गरम करून देशील का? अरे ताजाच बनवून पाठवतो आणि हा परत घेऊन जायला सांगतो. ठीक आहे? ठीक आहे. बाय बाय. श्रेयस, तुम्ही खोटं काय बोललात? मी जाब विचारला असता ना त्याला चांगलाच. तुम्हाला माहितीये का, आम्ही लहान असताना पण तो असंच करायचा. माझ्या छातीवर बसायचा आणि माझं तोंड दाबायचा. मी चांगलाच ओरडणार होतो त्याला. अरे पण आता ओरडून काय उपयोग? अरे तू सावध होईल ना काय आहे. आणि मग पुढल्या वेळेस तो हल्ला करताना जास्त काळजी घेईल. म्हणजे आपण हल्ला करताना कोणी पाहणार नाही याची काळजी घेईल. हे बघ श्रेयस, त्याच्या मनात काय आहे हे जर तुला जाणून घ्यायचं असेल ना तर आपल्याला एक वेगळा प्लॅन करावा लागेल. आपल्याला? हो. म्हणजे तुम्ही मला मदत करणार आहे का? अरे नक्कीच, मी तुला मदत करणार. प्रॉमिस. प्रॉमिस. श्रेयस बाळा, आता आराम करा. चहा आला की चहा पी. आणि तो गरम गरम पी. बस बसू का आता? बस बस. ठीक आहे. छान. येतो. टाटा. बाय. काका तुम्ही जाताना ते दार बंद करणार का? करतो. ठीक आहे. बाय. दयानंद काका, हॉस्पिटलमध्ये माझ्यावर हल्ला झाला होता त्याचे डिटेल्स तुम्हाला कसे ठाऊक? माझ्यात आणि माझ्या भावाच्यात भांडण लावायचा प्रयत्न करताय काय? आजी पण म्हणाली की अक्षय तुझ्या वाईटावर आहे. आता मलाच वेड पांघरून पेडगावला जावं लागणार आहे. तेव्हा सगळ्यांचे खरे चेहरे समोर येतील. तारा, संजय मामा, तुम्ही आलात? मला सोडवायला आलात ना? तुम्हाला माहिती आहे खात्रीने की मी काही चुकीचं केलेलं नाहीये. शांत हो तारा, काळजी करू नको.
मी इन्स्पेक्टर साहेबांशी बोलून येतो. इन्स्पेक्टर साहेब, श्रेयसच्या डॉक्टरांना घेऊन आलोय मी. त्यांना तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. प्लीज तिकडे येता का तुम्ही? चला. इन्स्पेक्टर साहेब, मला कल्पना आहे शकुंतला मॅडमच्या सांगण्यावरूनच तुम्ही ताराला अटक केली. पण काय ना, श्रेयसच्या आजारपणामुळे आम्ही सर्व कुटुंबीय हादरून गेलोय. त्यामुळे व्यवस्थित विचार करण्याच्या मनस्थितीमध्ये असं कोणी नाहीये. म्हणूनच शकुंतला मॅडमचा काहीतरी गैरसमज झाला आणि त्यांनी ताराला अटक करायला सांगितली. हे वातावरण जेव्हा शांत झालं ना, तेव्हा मी डॉक्टरांना भेटलो आणि तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की तारा गुन्हेगार नाहीये, ती निर्दोष आहे. म्हणूनच मी डॉक्टरांना इथे घेऊन आलो. डॉक्टर, तुम्ही बोला ना प्लीज. डॉक्टर साहेब बोला तुम्ही. सर, श्रेयसवर हल्ला झाला हे खरं आहे, पण श्रेयस तो हल्ला परतून नाही लावू शकला. वास्तविक पाहता जेव्हा आपल्या जीवावर बेततं तेव्हा नेहमीपेक्षा आपल्या शरीरात चौपट बळ येतं. ते बळ श्रेयसमध्ये देखील आलं असेल, पण तरी सुद्धा जर श्रेयस तो हल्ला परतवून लावू शकला नसेल, याचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती श्रेयसपेक्षा कितीतरी जास्त स्ट्रॉंग असू शकेल. आता ताराकडे बघून तुम्ही सांगा, तिच्यात एवढी ताकद असू शकेल का? आणि हां इन्स्पेक्टर साहेब, हे हॉस्पिटलच्या CCTVचे फुटेज आहे. तर यामध्ये सरळ सरळ दिसते की तारा श्रेयसच्या रूममध्ये जाण्या अगोदर दुसरी कुठली तरी व्यक्ती श्रेयसच्या रूममध्ये जाताना दिसते. आणि ही व्यक्ती बघा शरीराने उंच आहे. आणि इन्स्पेक्टर साहेब, चेहरा लपवण्याची वेळ त्याच व्यक्तीवर येते जी व्यक्ती काहीतरी चुकीचं काम करायला जाणार असते. तारा नर्स म्हणून हॉस्पिटलमध्ये वावरत होती हे बाकीच्या नर्सेसला माहीत होतं आणि ही गोष्ट शकुंतला मॅडम पासून त्यांनी लपवली होती. कारण त्या ताराला तिच्या नवऱ्याला भेटू देत नव्हत्या. म्हणून श्रेयसच्या बाबतीत जे काय झालं त्या बाबतीत त्यांनी ताराला जबाबदार धरलं. वास्तविक पाहता तारा गुन्हेगार नाहीये. आणि साहेब, ताराला अडकवून ठेवण्यासाठी शकुंतला मॅडमचा शब्द हाच एक तुमच्याकडे पुरावा आहे. त्यामुळे तुम्ही ताराला प्लीज सोडा, नाहीतर ताराची अटक ही बेकायदेशीर आहे हे ठरवण्यासाठी आम्हाला वकिलांना बोलावं लागेल. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही प्लीज ताबडतोब ताराला सोडा. हवालदार, सोडा यांना. थँक्यू संजय मामा, खरंच थँक्यू. तारा, आभार नंतर मान. आधी आपल्या घरी चल बरं. श्रेयसला जाग आली आणि श्रेयस सारखं तू कुठे आहे असं विचारतोय. हो, मला पण एकदा कधी श्रेयसला भेटते असं झालंय. थँक्यू डॉक्टर, तुम्हाला पण थँक्यू. साहेब, तुम्हाला पण थँक्यू. तुमच्या दोघांचे पण लई लई आभार. तारा, आपल्याला निघायला हवं. चला चला इन्स्पेक्टर साहेब, चला डॉक्टर. सर, तुम्हाला हा त्रास होतच राहणार आहे सर. सर, तुम्हाला हे सहन करावं लागेल. शांत व्हा सर, शांत व्हा सर. सर शांत व्हा. सिस्टर बाजूला व्हा जरा. श्रेयस, हा श्रेयस, फार दुखतंय का रे डोकं? सिस्टर, हे त्याला असं का होतंय? मॅडम, डॉक्टरांनी सांगितलं होतं त्यांचं डोकं दुखणारच आहे. त्यांच्यावर जो हल्ला झाला
त्या हल्ल्यामुळे त्यांच्या मेंदूचा रक्ताचा पुरवठा काही काळ थांबला होता, त्याचाच हा परिणाम आहे. सिस्टर, हे सगळं पेशंट सोबत बोलायला कोणी सांगितलं तुम्हाला? हा, कुणासमोर काय बोलावं हे कळतं का तुला? सॉरी मॅडम, जा बाहेर जाऊन उभी राहा. नाही ग श्रेयस, तू जरा झोप बघू इथे. झोप, मी चेपून देते डोकं तुझं. हा, झोप बाळा, म्हणजे मी चेपून देते डोकं. आई बाळा, घाबरू नकोस. मी आहे ना तुझ्या बरोबर. मी तुला काहीही होऊ देणार नाही. आधी त्याच्या हाका ऐकून मला असं वाटलं की त्याला काहीतरी त्रास होतोय, पण डॅड तसं नाहीये. श्रेयस इमोशनल होऊन हाका मारत होता. ऍक्च्युली दयानंद काकांनी त्याला सांगितलं की श्रेयस कधी बरा होणार याचं मी टेन्शन घेतलंय. ते ऐकून त्यालाही बरं वाटलं आणि मलाही. याचा अर्थ तुला कळतोय का? अरे आपला श्रेयस बरा होतोय हळूहळू. हो, होईल तो बरा. पण माझं ऐकलं तर आता श्रेयसचं डोकं दुखत होतं, ते मी चेपून दिलं आणि त्याला बरं वाटलं. ही असते प्रेमाची ताकद. नाहीतर तारा, प्रेमाचा गवगवाट जास्त. तिला असं वाटतं की ती नसेल तर श्रेयस तर कसं होणार. पण तुम्ही पाहताय ना, आज इतके दिवस तारा इथे नाहीये, पण श्रेयस आहे की व्यवस्थित. तो कुणावरही अवलंबून नाही आणि तो सारखा आराध्याही करत नाहीये. मला तर असं वाटतं की श्रेयसला ताराची गरजच नाहीये. हो, आपण त्याला उत्तम सांभाळू शकतो आणि वेळ पडली तर त्याच्या आयुष्यात एखादी चांगली मुलगी आपण आणू शकतो, नाही का? वा आत्याबाई, श्रेयसची बायको जिवंत असताना त्याचं दुसरं लग्न लावून द्यायचं चांगलं प्लॅनिंग चाललंय तुमचं. तारा, तू तू कशी काय परत आलीस? पोलिसांनी तुला सोडलंच कसं? कारण पोलीस तुमच्या इच्छा पूर्ण करायला नाही, कायद्याचं पालन करायला असतात. म्हणूनच सोडलंय त्यांनी मला, कारण मी काही गुन्हा केलेला नाही आत्या. हे स्वतः हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलंय, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर. श्रेयसवर केलेला हल्ला मी नाही, एका पुरुषाने केलाय. किमान 6 फूट उंच असलेल्या, चेहरा लपवलेल्या पुरुषाने. सीसीटीव्ही फुटेज मध्ये सुद्धा दिसला होता तो माणूस. पण तुम्हाला घाई लागली होती ना आत्या मला पोलिसांच्या ताब्यात द्यायची. श्रेयस बरा आहे की नाही हे न बघताच तुम्ही मला पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकलं. कारण तुम्ही डाव रचलाय. श्रेयस आणि मला एकमेकांपासून कायमचं दूर करायचा. पण एक लक्षात ठेवा, खोटी नाणी जास्त काळ चालत नाही. त्यामुळे तुम्ही किती प्रयत्न केलात ना तरी शेवटी विजय सत्याचाच होतो. म्हणूनच मी परत आले. गप्पा बस, मला नको अक्कल शिकवूस. तुला पोलिसांनी सोडलं असेल, पण मी नाही सोडणार. तू स्वतःला त्याची बायको म्हणवतेस ना?
जर तुला हे ठाऊक होतं की श्रेयस पूजा सोडून तर घरातून बाहेर पडला तर त्याच्या जीवाला धोका असू शकतो, तरीही त्याला तू मुद्दामून फोन केलास. तुला त्याची मानसिक स्थिती काय आहे हे ठाऊक नव्हतं का? अगं आमच्यापैकी कुणालाही फोन केला असतास तरी चाललं असतं. अगदी अक्षयला फोन केला असतास तर तोही मदतीसाठी आला असता. पण नाही, श्रेयसला तिथे बोलवून त्याच्या जीवाला धोका तू निर्माण केलास.